जोडी दोन बंधू या वेळेला मैदानाच्या दिशेनं केतन मेहर चिराग मेहर आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच अतिशय सुंदर स्पर्धा अगदी प्रेमात पडणारं असं आयोजन नियोजन एक क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम संपूर्णता वातावरण आज आपण पाहायला गेलं तर आगरी कोळी वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे ती ग्रँड एंट्री तो कॉस्ट्युम हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळालं आता सामन्याला सुरुवात लेट्स प्लेचा इचारा पंच गंभीर पाटील देतात कालच्या दिवसात आजच्या दिवसात परवा दिवशीचा सातत्यानं 3 दिवस गंभीर पाटील असेल खलिद सर असतील प्रवीण पाटील बालीला आपण पाहिलं विशाल पाटील असेल आजच्या दिवसामध्ये नितेश घरतला आपण पाहिलं नयन कालुष्ट असेल प्रत्येक जण हे पंचांची कार्यरत निभावत असताना तितक्याच रोखीमपणे आपल्याला पाहायला मिळाले सामन्याला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला गेलाय धावेंचा श्री गणेश जातोय सिंगल धावेने आई भवन या बिग बॅश प्रीमियर लीग 2025 सेमीफायनलचा मॅच मागे काय बॉल आउट झाला होता त्यावेळेला तो चेंडू त्यांना लाईनला क्रॉस केला होता आता काय माहिती का ती सेमीफायनलची लाईन क्रॉस करायची फायनलला जायचं आहे लाईन क्रॉस करायची आहे तुम्हाला फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे याच उद्देशानं दोन्ही टीमला खेळायचं आहे एक संघ आहे फायनलला पोहोचलाय तो थोडासा वाट बघतोय की कोण आपल्यासमोर येणार आहे हलक्याताना खेळण्याचा प्रयत्न केला जातो एका बाजूला रेहान दुर्गेश 11 आहे दुसऱ्या बाजूला DCC नवापूर रेहान दुर्गेश 11ला नक्कीच सवय जसं कॅप्टननं म्हटलं होतं दुसऱ्या पर्वामध्ये टायटल जिंकलंय पण DCC नवापूर ऐसा मौका फिर कहा मिलेगा आपको भी मौका मिला है प्राइज देखील आले या ठिकाणी संतोष साहेब असगावकर यांच्याकडून प्रत्येक चौकारांसाठी DCC नवापूर 100 रुपयाचं पारितोषिक असेल नाही याच कथा मी मृदुल म्हटलं ना की विचार करा की अशी संधी पुन्हा येईल न येईल पण ही संधी साधायची आहे ही संधी तुम्हाला साधायची आहे रेहान दुर्गेश 11 जर पाहिलं तर दुसऱ्यांदा त्या ट्रॉफीच्या दिशेनं जाताना दिसतील त्याच्यामुळे त्यांचाही प्रयत्न आहे त्या ट्रॉफीच्या जवळ जायचं आहे ओम साईच्या थोडंसं आराम करतायत त्याच्यामुळे ते थोडंसं रिलॅक्स आहेत या क्षणाला नक्कीच पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 3 धावा या धावफलकावर आहेत आता हिरो बनण्याची संधी नक्कीच असेल 2 खेळाडू आहेत केतनला आपण पाहिलं होतं SPL सारखी स्पर्धा 1 साइड हिरो आणि त्यानंतर त्याची बॅट पूर्णतः शांत आहे आता ती बॅट तळपावी लागेल दुसरीकडे त्यांचाच बंधू आहे चिराग आहे आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये देखील प्रभावित कामगिरी केली दुसरीकडे धावेंना रोखवण्यासाठी समीर कदम आहे बॅटची कडा पंचांचं बोट हवेत आहे पहिला गडी चिराग मेहरच्या रूपानं बॅक टू द डगआउट चर्चा आमचे संघाची केलतन मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान थँक्यू रेहान दुर्गेश 11 पहिला विकेट पहिला गडी बाद झालाय बॅटच्या बाहेर कडा आणि यष्टीरक्षकांना टिपलाय हा झेल विकास दसकर होते वाडीमागे आणि त्याने टिपलाय हा झेल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आकाश एका बाजूला आपण जर पाहिलं तर रेडी आहे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद 4 सॉफ्ट हँडने खेळे 1 धाव या चेंडूवरती पूर्ण आपण मागचे 2 सामने पाहिले एक 28चा एक 32चा याचा अर्थ म्हणजे 25 ते 35च्या मध्ये जर धावसंख्या गेली तर चॅलेंज थोडंसं असणार आहे त्याच्यामुळे तोच प्रयत्न DCC नवापूर करतोय मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 28 केल्या होत्या आताही प्रयत्न तोच असणार आहे दत्ता पताडे साहेब यांच्याकडून दुर्गेश 11 संघ जर का ड्राईव्ह मारून चेंडू अडवला तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर आकाश पाटील आहे दुसरीकडे विकास दसकर चिका या नावानं भरपूर असं प्रेम मिळतो तो चिका आहे आजच्या दिवसामध्ये चिकानं अतिशय प्रभावित खेळ दाखवलाय परंतु यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड आणि दोन्ही संघाचे चाहता वर्ग तितक्याच आज मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतं असं म्हटलं जातं ना जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता और जब तक ना पडे हातोडे के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता आणि त्यासाठी परिश्रम करावे लागेल ते परिश्रम कशा प्रकारचे असतील आता परिश्रम हे पराकोटीचे करावे लागतील
की जसं तुम्ही उल्लेख केला प्रयत्न थोडेसे पराकोटीचे करायला लागतील कारण आता सेमीफायनलचा मॅच आहे. इथून एक चूक तुम्हाला माघारी येईल. डब केलं गेलं थोडं स्टिअर केलं गेलं मागच्या दिशेने चेंडूला केलं गेलं. एक चूक तुम्ही केलेल्या प्रयत्नावरती पाणी फिरेल. एक चूक तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या स्वप्नाला मात्र स्वप्नभंग होऊ शकेल. त्याच्यामुळे इथे चूक होणार नाहीये याची काळजी घ्या. आणि या दोन्ही टीमसाठी रेहान दुर्गेश 11 आणि DCC नवापूर हा मॅच महत्वाचा आहे. नक्कीच तितकाच महत्वाचं असेल. ती चमचमती ट्रॉफी आपण पाहतोय त्या नौकेमध्ये असणारी ती चमचमती ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीवर कोणता संघ हा अधिराज्य गाजवणार. पाठचे 3 वर्ष काय बोलतात. पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ टीम सायबा, दुसऱ्या वर्षामध्ये रेहांत दुर्गेश 11 अर्नाळाचा संघ आहे तो आता खेळतोय आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा एकदा टीम सायबा होता. यंदाच्या वर्षामध्ये कोणी नवीन मिळणार की पुन्हा एकदा तोच संघ अधिराज्य गाजवणार. ती येणारी काळवेळ नक्कीच दर्शवेल. परंतु मॅचच्या दिशेने पुन्हा येता आतापर्यंत 1 to go शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी 11 धावा या धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. येतोय डीजे मयूरच्या दिशेने. फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. अरे बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा. बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. यास धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा नक्कीच धावफलकावर आहेत. केतन आहे. केतन ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. आशाभूत नजरेनं संपूर्णता आज नवापूर गाव पाहत आहे. पुन्हा एकदा हाच तो सामना ISPL सारखी स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील 1 साइड हिरो पुन्हा एकदा चमकेल का ती येणारी काय वेळ दर्शवेल. नक्की तुम्ही जसं उल्लेख केला नवापूर गाव तिथे जागलं आहे आणि जागत राहणार आहे. कारण काय माहितीये का माहिती आहे त्यांना आपले खेळाडू गेले आहेत मैदानावरती पोहोचले आहेत. मारामारपाडाला बिग बॅश प्रीमियर लीग खेळतायत आणि मग त्यांचा खेळ भलेही या मैदानावरती येऊन नाही पाहतात पण DBN वरती DBNच्या YouTube चॅनलवरती कोणी मोबाईलवरती बघतोय कोणी घरी TV वरती लावलाय. टीव्हीच्या स्क्रीनवरती देखील या सामन्याला पाहण्याचा प्रयत्न करतायत. कारण माहिती आहे का 2 संघामधली भिडण जी मैदानावरती चालले. पायावरती चेंडू आदळलाय. शॉट लागला चेंडू राहतो. 1 धावा ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. 1 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल तो 15-15. नक्कीच 15 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एकाच परिसरातील हे खेळाडू आपण पाहतो एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक वेळा आले. अनेक वेळा एकमेकांना धूळ चारले. अनेक वेळा खडे चारले. अनेक वेळाला पाणी पाजलं. परंतु ह्या वेळेला निमित्त आहे. ह्या वेळेला निमित्त आपण पाहतो आई भवानी मारंबलपाडा चषक. हे चषक ते चमचमती ट्रॉफी ती नौका आणि ती नौकेतील ती ट्रॉफी कोणाच्या नावी जाणार. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला 2 जवळचे संघ यारी दोस्ती पण आहे. यारी दोस्ती दोन्ही बाजूला आहे. मैत्रीचं नातं मैत्रीत्वाचं नातं दोन्ही बाजूला आहे. DCC नवापूर आणि रेहान दुर्गेश 11. मोठा पटका खेळायचा होता. OET आउट विकेट गडीबाद. बाहेर आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी. सुटून आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी. ये भावा अरे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट बर का. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान लय आतमधी. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान लय आतमधी. यस धन्यवाद डीजे मयूचा जितका उल्लेख करावा तितका कमी आहे. डीजे मयू सातत्यानं प्रेक्षक असतील आयोजक असतील खेळाडू असतील प्रत्येकाला डीजे मॅन हवा असतो तो आमचा मयूर भोईर. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिले गेले. सिंगल धाव धावफलकामध्ये आतापर्यंत 17 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. जसं तुम्ही डीजे मयूरचा उल्लेख केला बघा क्रिकेटचा सेन्स पाहिजे तर अशी गाणी येणार. नाही तर बरेचसे डीजे ऑपरेटर असतात त्याला सांगावं लागतं भाऊ थोडंसं वाजव गाणं. ते त्याला सांगावं लागतं. जसं कॅमेरामॅनला सांगावं लागत नाही तसं की कॅमेरामॅन फोकस करो तसं सांगावं लागत नाही आहे. आणि ती गाणं डीजे मयूर तर अपडेट व्हर्जन तुम्हाला ठेवायचं आहे. बरोबर जसं मार्केटमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या पुरवल्या गेल्या पाहिजे. नाही तर काय होणार तुम्ही मार्केटच्या मागे राहणार आणि आउटडेटेड होणार मार्केटच्या बाहेर जाणार. नक्कीच आणि डीजे मयूकडे पुन्हा एकदा येईल. समालोचक ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की आपण सांगतोय की डीजे वाजव परंतु हा समालोचकांना थांबवतोय.
आता माझी संधी आहे, आता मला वाजवू दे. चला 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावलकावरती 19 धावा धावलकावरती. बघा मी का सांगितलं, कारण तुमच्याजवळ मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये बऱ्याच वेळेला सॉफ्टवेअरमध्ये अपडेट व्हर्जन येतं, पण ते कधी कधी तुम्ही घेऊ शकत नाही. का तर मोबाईलचा स्टोरेज फुल असतो. मग काय करावं लागतं, अनवॉन्टेड फाईल तुम्हाला डिलीट कराव्या, इरेज कराव्या लागतात. तशा मनामध्ये अनवॉन्टेड फाईल ठेवल्या ना तर नवीन गोष्टी येणार नाही आहेत. त्याच्यामुळे त्या डिलीट करा आणि नवीन फाईल सेव्ह करायची आहेत. नक्कीच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं पहिले 18 चेंडूंचा खेळ 19 धावा ह्या धावफलकावर आहेत. जयू येतोय, जयेश घरत. दुसरीकडे देखील जयेश आहे, परंतु तो वैती आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. जयू मधील ही लढत सिंगल धाव गेले. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. सिंगल धाव, एक चाललेला सामना, एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, हे सर्व काही ह्या दोन संघामध्ये आपण पाहतोय. दोन संघांमधली लढाई मैदानावरती. धावा झाल्या धावफलकावरती 20. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टेज हाता लागून चेंडू निसटला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली जलद गतीनं. 22चा इशारा होतोय. या एक धावाने धावफलका पुढे चाललाय. जाऊन पोहोचला 21-21. नक्कीच हर्षद वैती आपलं देखील वेलकम. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतो. आतापर्यंत 21 धावा आहेत. आता येणारे चार चेंडू मध्ये एखादा चौकार येईल का, परंतु यावेळेला टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, सर्व काही आहे. एक स्मित हास्य आहे. नक्कीच बजेगी सिटी, बजेगी टाली, सिटी वाजणार, टाळ्या वाजणार. एका डगआउट मध्ये आल्यात, पण दुसरा डगआउट पण तयार आहे. अजून एक वाईट. पंचांनी पाहिलं, थोडं पंचाच्या दिशेनं आशेनं पाहत होते, पण पंचांनी सांगितलं हा चेंडू बाहेर आहे. बघा हा चेंडू बाहेर आहे, एक्स्ट्रीमच्या बाहेर ना आताला. त्याच्या कारणास्तव पंचांनी वाईट घोषित केलंय. धावा धावफलकावरती 1 निवडून पुढे झाले 23-23. बॅक टू बॅक 2 अतिरिक्त धावा धावफलकामध्ये नक्कीच ऍड होत आहेत. यावेळेला बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न आहे. जयेश म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी आहे. गडीबाद तिसरा. जयेश वैती बॅक टू द डगआउट. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. थँक्यू. तसं तुम्ही म्हटलं की एक तेरी एक मेरी हे मागे काही वाईट आला होता. हा फटक्या खेळताना धावाच्या स्वरूपात रनआउट बाद झाला. काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सेमीफायनलचा मॅच आहे. प्रोजेक्ट स्कोर पाहिला तर त्या 30च्या आसपास दिसतो, पण तितकं नाही जाणार, कारण शेवटच्या आपण षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती 23 आपण शेवटचा. जयेश पुन्हा एकदा सजीव स्ट्राईक केलेला फलंदाज रेडी होतोय. आकाश फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, फील्ड केला. रोहितनं डायरेक्ट हिट. रोहितनं हिट केलाय. विकेट. गडीबाद. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल. बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. थँक्यू. हा रिप्ले बघा. ज्यावेळेला फील्ड केलं गेलं रोहित नानी डायरेक्ट हिट. रोहित डायरेक्ट हिट. विकेट. नक्कीच आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं म्हटलं जातं ना, इंग्लंडचा हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे सांगता येत नाही. असंच काहीच दृश्य आहे. आतापर्यंत पहिले 2 चेंडूमध्ये अतिरिक्त आल्या, आता दुसरे 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले. अतिशय शानदार कमबॅक जयू घरत. दुसरीकडे कुणाल आहे. आता एक फटकार गरजेचा असेल, तो येईल का? निर्धाव चेंडू. फेअर डिलेव्हरी. हा फेअर डिलेव्हरी नक्कीच थोडस कुठेतरी डोकंदुखी ठरत असेल. पप्पू जैन यांच्याकडनं कॅश प्राईज झाले लागोपाठचे 3 चौकार 2000 रुपये. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बघा, नवरा बायकोचं नातं वेगळं असतं. जो नसेल चूक तरी मान्य करतो तो नवरा, आणि झालेली चूक नाही मान्य करत ती बायको. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 23 धावा धावफलकावर आहेत. किती धावांचा मजल असेल? आखोडी टप्प्याचा चेंडू नक्कीच आहे. यावेळेला काय दर्शन हिरे आहे. नो, परंतु बॉल काउंट आहे. 24 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता येणारे 24, 25 धावा
ह्या धावफलकावर लागायचे आहेत. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार? दुसरीकडे साईच्या संघ वाट पाहतोय यावेळेला. तो म्हणतोय कोणता संघ येणार. त्यासाठी आता क्वेश्चन मार्क आहे आणि ते क्वेश्चन मार्क थोड्याच वेळात ती येणारी काय वेळ आपल्याला नक्कीच दर्शवेल. येतोय तोपर्यंत डीजे मयूरच्या दिशेने. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. हे पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. 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 थँक्यू. आई भवानी मारामलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2025चा सेमीफायनलचा मॅच 24 धावा गेल्यात आणि आता आव्हान जे आहे टार्गेट सेट केले ते जवळपास 25 धावांचं आव्हान आहे. 25 धावा एक आणि माफक आव्हान धावफलकावर बघा आहे. एकमेक एक थांबवेल कारण एक कॅश प्राईज आलेला आहे पप्पू जैन यांच्याकडनं 3 चौकारासाठी 2222 आणि बरोबर गुगल पे जमा झालेले आहेत. फक्त तुम्ही मारा, तुमच्या अकाउंटला येतील, ट्रान्सफर केले जातील. खरं तर हे खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम केलं जातं. 2 सलामवीर बॅटर दर्शन अहिरे आहे. दुसरीकडे द ब्रँड आहे, वसई तालुक्याचा ब्रँड आहे आणि तो ब्रँड ह्या स्पर्धेमध्ये थोडासा कुठेतरी शांत आहे. आता येणारी काय वेळ ती नक्कीच दर्शवेल कोणता संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल होणार. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो. बिल्कुल, कोई भी टार्गेट आपके साथ से बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नाही आहे. कुठलेही टार्गेट. आणि जसं आता DCC नवापूरसाठी काय बाकी आहे. मागचा मॅच त्यांनी चांगला जिंकलाय. 3 पर्यंत प्रवास आता झालाय, पण तुमच्यासाठी काय बाकी है? जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है. जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, आपके लिए सारा आसमान बाकी है. आसमान बाकी आहे तुमच्यासाठी. त्या टॉप 2 मध्ये जायचं आहे, टॉप 2 मध्ये प्रवेश करायचा आहे आणि ती कहाणी आहे मैदानावरती. सामन्याला सुरुवात 24 चेंडू 25 धावांचं आव्हान नक्कीच धावफलकावर एक माफक आव्हान आहे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. एक यंगस्टर आहे, दुसरीकडे अनुभवाची ताकद जयेश घरात. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. जयेशचा चेंडू यावेळेला जयेशने अडवलाय. जयेश वैती आहे दुसरीकडे. ते कॅश प्ले झालं होतं 3 चौकारासाठी. ते बरोबर 3 विकेटसाठी पण आहे. 3 विकेट 3 चौकार पप्पू मैदावाला यांच्याकडनं 2222. 2-2-2-2. बघूया कोणाजवळ ते 2 होतं. ट्रान्सफर कोणाला होते ते बघूया. अजून एक पारितोषिक आलंय. जयू लगातारचे 3 चौकार. संतोष आसगावकर फुलपडा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि कॅश आमच्यापर्यंत पोहोचले. बघूया, तेही आजगावकर आहे त्यामुळे तेही आजमावण्याचा प्रयत्न करतायत. आता कोण या बरोबर प्राईजला जिंकणार आहेत. ही मॅच बॅटल मोठा आहे, बॅटल मोठा आहे. टोटल बडा नाही आहे, टोटल मोठा नाही आहे, पण बॅटल मोठं होऊ शकतं. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा जयू आहे. जयेश गरज स्ट्राईक एंडला. बॅटल मोठं होऊ शकतं, मोठं होऊ शकतं. हे बॅटल मोठं होऊ शकतं ज्याचा उल्लेख आम्ही केलाय. विकेट गडीबाद झालाय. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. हे पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा. धन्यवाद डीजे. खरंच एक मानाचा सन्मानाचा असा चषक आपण पाहतोय. आई भवानी मारंबलपाड्याचा चषक आपण पाहतोय आणि स्पर्धेचे सर्वा सन्माननीय भावेश दादा पाटील असतील, माजी नगरसेवक रंजन दादा पाटील असतील. एक आगळ्या वेगळ्या प्रयत्न आज संपूर्ण आता कोळीमय वातावरण आणि जणू काही ते एंट्री आपण पाहिली असेल. कर्णधार दोन नाखवा जणू काही बोटीतून उतरून येते डायरेक्ट खेळपट्टीवर टॉस करण्यासाठी आलेत की काय असं काहीच दृश्य होतं. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं विकास धसकर चिका आहे. पुन्हा एकदा टॅपच्या सैन्य खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय. केतन आज स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते.
पहिले 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर एक समजदारीचा खेळ केला जातो. कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण पाहतोय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, डिफेन्सिव्ह मोड मध्ये ठेवला, पुश करो, खुश रहो, अशी काहीशी परिस्थिती. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केलाय. आता स्वप्न पाहिले, पण स्वप्न ती नाही जी झोपल्यावरती पाहतोय. स्वप्न जी आपल्याला झोपून देत नाही. स्वप्नांचा पाठलाग करा आणि ती पूर्ण होईपर्यंत थांबू नका. बघा जयचा फटका, जबरदस्त हिट ऑन ड्राईव्ह, चेंडू सीमारेषा पार, चौकार. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, केलतन मोठे रुबाबामध्ये पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे, देताव दादाला मी मान. थँक्यू. दुर्गेश 11 प्रयत्न जरूर केला होता, पण ज्या पद्धतीनं थोडंसं बॉटम हँडचा वापर केला गेला होता, रिस्क खाली आली होती, वेग पकडला होता आणि चेंडू केलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. धाबा त्याला धाबलकावरती 7, पाटला काय 25 धावांचा, 18 चेंडू आणि बरोबर आता 18-18. समीकरण असं होतं, DCC नवापूर आणि ज्यावेळेला टीम खेळत होती तेजस त्यावेळेला 18-19 होतं, आता 18-18 आहे. म्हणजे DCC संघ कमबॅक करणं जाणतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याच प्रकारचं एक उत्तम उदाहरण ह्या संघानं दर्शवलंय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न असेल, प्रयत्न करतोय. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. की जसं तुम्ही उल्लेख केला की आता मागे त्यांनी कमबॅक केलेला, फाईट बॅक केल्या, टीमसाठी वेलकम बॅक होईल का ते आपण पाहूया. टीम ही तितकीच ताकदी आहे, समोरचा प्रतिस्पर्धी संघ तितकाच ताकदवान, तुल्यबल आहे. आणि महत्वाचं काय, अशा सिच्युएशनला दोन संघामधला म्हणजे ॲबिलिटीवरती उल्लेख नाही आहे, गुणवत्ता बरोबर आहे. दोन्ही साईडनं गुणवत्ता ठासून भरले. एकच कदाचित असेल, अशा सामन्याला खेळण्याचा अनुभव रेहान दुर्गेश 11 कडे जास्त आहे. नक्कीच अनुभव आहे आणि तो अनुभव आता मैदानामध्ये दर्शवतील. दुसरीकडे एक नवोदित खेळाडू आहेत, तो देखील त्या प्रकारचा अट्टहास घेऊन बसलात. SPL सारखी स्पर्धा असेल, DCC नवापूर यंदाच्या वर्षामध्ये अतिशय प्रभावित खेळ दर्शवलाय. ह्या वेळेला काय घडतंय, आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. नाही, जसा उल्लेख केला होता याच्या अगोदर कित्येक स्पर्धा सेमीफायनल फायनल रेहान दुर्गेश 11 खेळलाय, अनुभव त्यांच्याकडे आहे. पण मग DCCला काय सांगायचं आहे, तो नायक चित्रपटला फेमस डायलॉग, अमरीश पुरी वर्सेस अनिल कपूर, अगर आपका तजुर्बा 30 साल का है तो पिछले 1 साल से लड़के मेरा 31 साल का हुआ है. ते सांगायचं आहे. तेही सांगायचं आहे की तुमच्याशी खेळून, तुमच्याशी लढून आम्ही तयार झालोय लढण्यासाठी, हे DCC नवापूरला सांगायचं आहे. नक्कीच. आणि त्याप्रमाणे उल्लेख देखील जतीन दांडेलने केला होता. जतीन म्हणतोय की क्रिकेट हे आमचं पहिलं प्रेम आहे आणि ते पहिलं प्रेम आज पुन्हा एकदा SPL सारखी स्पर्धा गाजवण्यासाठी येथे DCC नवापूर उपस्थित आहे. अतिशय शानदार खेळ, भल्या मोठ्या संघांना आतापर्यंत पाणी पाजत, धूळ चारत हा संघ देखील टॉप 3 मध्ये दाखल झालाय. पण बघा त्यावेळेला तुम्ही यश मिळवलंय, पण ते टिकूनही ठेवायचं आहे. कधी कधी काय असतं, यशाच्या शिखरावरती पोहोचणं सोपं असतं, तिथे टिकून राहणं कठीण असतं, निमुळतं असतं, शुल्क असतं, तिथे टिकून राहणं गरजेचं आहे. रेहान दुर्गेश 11 गेले कित्येक वर्षामध्ये ते सिद्ध केले, स्वतःला सिद्ध केले आणि म्हणून हा संघ आहे ना प्रसिद्ध आहे. रेहान दुर्गेश 11चा संघ प्रसिद्ध काय, कारण त्यानं अशा स्टेजवरती कित्येक वर्षामध्ये स्वतःला प्रूव्ह केले, स्वतःला सिद्ध केले. एकने धावफलक पुढे देईल, धावफलक जाऊन पोहोचेल ते आता धावा झाल्या धावफलकावरती 13-13. नक्कीच 13 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर जयू आहे बडे मॅच का बडा खिलाडी. सातत्याने या खेळाडूकडे आपण पाहिलं जातं आणि परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना, जो नेहमीच कठीण रोल हा एक बेस्ट ऍक्टरला देत असतो. हा कठीण रोल आहे आणि तो कठीण रोल सिद्ध करण्यासाठी जयू आणि चिकाची जोडी हे मैदानामध्ये आपण पाहतोय. दुर्गेश 11 संघाचा नाव आहे मोठा. दुर्गेश 11 संघाचा नाव आहे मोठा. अरणाला या गावात नाही क्रिकेटपटूचा टोटा. अरणाला या गावात नाही. धन्यवाद डीजे. नक्कीच दुर्गेश 11 संघ हे नाव मोठंच आहे. सातत्याने आपण पाहतोय 5 ते 6 वर्ष झाले हा संघ, टेनिस क्रिकेट असेल, लबर क्रिकेट असेल, प्रत्येक क्रिकेटमध्ये हा संघ अधिराज्य गाजवतोय. नक्कीच नाव मोठं आहे. पण बघा DCC नवापूर, तुम्ही त्यांना पराभूत केलं तर नाव तुमचंही होणार, नाम आपका भी होना. काम ऐसा करो की नाम हो जाए, और नाम ऐसे बनाओ ना की सुनते ही काम हो जाए. त्याच्यामुळे नाम तसं बनवायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी 12-11चा मॅच,
12 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक करायला जयेश घरत. जयेश स्ट्राईकला स्वीप केल्याच्या म्हणून म्हटलं अशा मॅचला खेळण्याचा अनुभव रेहानकडे जास्त आहे आणि तो अनुभव आता आणावा लागणार आहे. एक्सपिरियन्स अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे अशा सेमीफायनलच्या मॅचसाठी. नक्कीच त्या प्रकारचा अनुभव, त्या प्रकारचा खेळ सर्व काही आतापर्यंत मैदानामध्ये सिद्ध केले. दुसरीकडे नवापूर संघ कोण विसरेल तो अगोदरचा सामना. तेजस 11 1 चेंडू 1 धावेंची गरज असताना हाच संघ, हाच तो गोलंदाज जतीन तांडेल असेल, स्वप्नील असेल, अतिशय प्रभावित खेळ केला होता. फक्त स्वतःला ते सांगायचं ना की मागे आपण जिंकलोय, पण त्याच्यावरती समाधान नाही मानायचं आहे, सॅटिस्फाईड नाही व्हायचंय. ही संधी तुम्हाला आली आहे, कधी सांगू नका की अजून थोडासा वेळ आहे, पुढच्या वेळेला बघू. नेव्हर से देअर इज अ स्टील टाइम और मे बी नेक्स्ट टाइम, असं कधी सांगू नका की इथपर्यंत पोहोचलोय पुढे बघूया. नेव्हर से देअर इज अ स्टील टाइम और मे बी नेक्स्ट टाइम बिकॉज ऑल्सो कन्सेप्ट इज टू लेट. उशीर होण्या अगोदर स्वतःला जागा करा, अन्यथा देर ना हो जाए, काही देर ना हो जाए. नक्कीच इथून जर का वेळ गेला तर अगदी 365 दिवस ही मानाची सन्मानाची ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला वर्षभर हे वाट पाहावी लागेल. कोणता संघ वाट पाहेल, कोणता संघ यावेळेला अंतिम फेरीमध्ये दाखल होईल ती येणारी काळवेळ नक्कीच दर्शवेल. पुन्हा एकदा पुश केलाय, सिंगल धाव ऑनसेटच्या दिशेने, सिंगल धाव धाफकामध्ये ऍड, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चालाकी, चतुर, सर्व काही दर्शवलं होतं, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. नाही, ते 2 धावले होते, पण त्यांना माहिती आहे की आता ज्यावेळेला बाउंड्रीच्या बाहेर जाईल त्यावेळेला एकच धाव येणार आहे. स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 7 धावांची आवश्यकता आहे. मध्ये थोडीशी चर्चा चालली की आता काय करायचंय, काय करायचंय, कोणी करायचंय, त्याच्यापेक्षा कसं करायचंय हे महत्वाचं आहे. थँक्यू. बघा गाण्यावादल्या पंच सांगतात, भाई ज्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. जास्त चर्चा झाली तर खर्च पण जास्त होणार. आमदनी 18 और खर्चा रुपया, अशी गत होऊ शकते. आणि डीजे मयू देखील आठवण करून देतोय क्या देखे जरा किसमें है कितना दम. पण त्याच्या पुढची वाक्य पण महत्वाची आहे. जम के रखना कदम, ते महत्वाचं आहे. दम दाखवायचा आहे, पण कदम ताल तुमचा बरोबर पाहिजे अशा सामन्याला जिंकण्यासाठी. नक्कीच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 8-7चं इक्वेशन. पॅडल स्वीप अतिशय सुंदररित्या एक क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं कलात्मकतेनं भरलेले हे स्टॉक आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत करतोय अंडरआर्म क्रिकेट, छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल ना तर हा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा खेळ आपण हा पाहतोय. अतिशय आज आपण पाहायला गेलं तर वसई तालुक्याला संपूर्णतः ह्या खेळानं वेड लावून ठेवलंय आणि तो खेळ आपण पाहतोय आई भवानी मारंबळपडा चषकाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे. मिस केला. हमने वाइड बॉल. डीजे वाले भाई तो नहीं बजाएंगे, लेकिन अंदर गलती से मिस्टेक वाला गाना बजा है. बस कीपर काय झाला तो परत काय झाला, कीपर काय निघला का काय झाला, सुमडेत कोंबडी मारली. हे खास करून होतं, स्पेशल होतं त्याच्यामुळे ते चाललंय. हे क्षण महत्वाचे आहे, पण टेन्शन आहे थोडंसं दिसतंय. 7 चेंडू आणि धावा करायच्या त्या 4. 7-4चं इक्वेशन थोडासा सामना आपण पाहायला गेला तर एकतर्फा नक्कीच जाईल का ती येणारी काय वेळ दर्शवेल. आता 6-3चं इक्वेशन आहे. प्रयत्न चांगला राहिलाय, परंतु जयू सातत्याने उल्लेख करावा असा वाटतो ह्या खेळाचा. आज आपण पाहायला गेलं तर पालघर जिल्हा असेल, मुंबई उपनगर असेल, मुंबई सिटी असेल, ह्या खेळाडूची चर्चा आहे. आज संपूर्ण आता वसई तालुक्यामध्ये अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा एक अभिमान म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. नक्की. आणि काही एक वर्ष पाठीमागे गेलं ना तर जुचंदरला एक स्पर्धा झाली होती. त्यावेळेला ऑल इंडिया ओपनचे खेळाडू खेळले होते ओव्हरआर्म टेनिसमध्ये. त्यावेळेला तिथे देखील जेयूला खेळण्याची संधी मिळाली होती. असं नाही की फक्त अंडरआर्म क्रिकेट पुरता जयेश घरत मर्यादित आहे. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील तितकाच दमखम जयेश घरतनं काही वर्षामध्ये दाखला. आणि आपल्या खेळाची दखल इंटेलिजंट क्रिकेट 6-3, 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. हे शिंगाला नवरा झैलय गो, बोलबी नवरी झैली गो बाय. शिंगाला नवरा झैलय गो, बोलबी नवरी झैली गो धन्यवाद बाय. डीजे.
आता 6-3चं इक्वेशन आहे. 1983 विश्वचषक नक्कीच आठवण करून देऊ अशी वाटतंय. म्हणजे त्यावेळेला टीम मिटिंग बोलावली होती आणि त्यावेळेला कपिल देव निकंज यांनी म्हटलं होतं की ह्या धावा देखील आमच्यासाठी पुरेशा आहेत. आता ह्या रणनीतीने खेळावं लागेल. म्हणजे त्यांच्याकडे प्राप्त होत्या आणि पर्याप्त देखील होत्या, दोन्ही होत्या. प्राप्त होत्या, पर्याप्त होत्या, पण ती आता मैदानावरती लढाई आहे. 6-3 जसं ट्रिपल राईस वाली कहाणी असते, हे ट्रिपल राईस आहे. हे ट्रिपल राईस आहे आणि या शहरामध्ये आता तो ट्रिपल राईस थोडासा बिघडलाय. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे फायनलच्या दिशेनं प्रवेश करण्यासाठी. नक्कीच मॅच मध्ये खऱ्या अर्थानं औपचारिकता असेल का? पुन्हा एकदा चुकी, सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम. रेहांत दुर्गेश 11 अर्णाला अंतिम सामन्यामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब संघ आपला देखील तितकंच कौतुक असेल. भल्या मोठ्या संघांना आतापर्यंत पराभूत करून सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दाखल झाले होते. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट. नक्कीच सेलिब्रेशन होईल. त्या अगोदर मी विनंती करतो दोन्ही संघाचे कर्णधार ओम साईच्या ग्रँड फिनालेच्या दिशेने आपण थोड्याच वेळात वळतोय. तोपर्यंत आपण यायचंय मंचाच्या दिशेने. या दोन्ही कर्णधार ओम साईच्या विरोधामध्ये विपक्ष रेहांत दुर्गेश 11 अर्णालाचा संघ. चला आपण यायचंय. आयोजकांचा कॉल आहे, आपण त्वरित या.